नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. दिवस अखेर आज निफ्टी 19,140 ला क्लोज झाले. सुरुवातीच्या अर्ध्या तासात निफ्टी जवळपास 100 ते 125 पॉईंट खाली गेला होता. 19,000 ची लेवल ही निफ्टीने तोडली होती. त्यानंतर मात्र निफ्टीने बॉटम पासून 150 ते 200 पॉईंटची भरारी घेतली. एकंदर 0.5% ची तेजी आज निफ्टीमध्ये होती. सेन्सेक्सची सुरुवातच गॅपडाऊनने झाली, पण त्यानंतर मात्र सेन्सेक्समध्ये 0.5% ची तेजी येऊन दिवस अखेर 64,112 वर क्लोजिंग झाली. एकदा डो जोन्सवर नजर टाकूया. बाप रे बाप, जवळपास 500 पॉईंटची भयंकर तेजी डो जोन्समध्ये आहे. आशा करूया की डो जोन्सची क्लोजिंग सुद्धा अशीच हायवर होईल. क्लोजिंग जर हायवर झाली तर मंगळवारी इंडियन मार्केटमध्ये सुद्धा गॅपअप ओपनिंग होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एका IT सेक्टरमधील स्मॉल कॅप कंपनीचे रिव्ह्यू आपण करणार आहोत. गेल्या काही दिवसामध्ये या कंपनीबद्दल बरेचसे कॉल मला आलेत. कोणी म्हणतोय की मी लॉसमध्ये आहे, काय करू, लॉसमध्ये शेअर विकून टाकू का? तर कोणी म्हणतो माझी बाईंग खूप हाय लेवलला झालेली आहे. मला वाटतं बऱ्याच जणांनी या शेअरमध्ये एंट्री घेतली ती निव्वळ या कंपनीच्या सुरुवातीच्या काळामध्ये झालेल्या तेजीमुळे. कारण या कंपनीने सुरुवातीच्या एका वर्षात 300% रिटर्न दिलेत आणि रिटेल इन्व्हेस्टर इथेच फसतो, केवळ रिटर्नच्या मागे जातो. धावत्या ट्रेंडला पकडण्याचा प्रयत्न केला तर ॲक्सिडेंट तर होणारच ना. मग गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये कंपनीने निव्वळ फ्लॅट परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना आपण या कंपनीमध्ये ट्रॅप झाल्यासारखं वाटतंय. याचं कारण एकच आहे, धावती ट्रेंड पकडण्याचा प्रयत्न. म्हणून मित्रांनो, शेअरमध्ये एंट्री कधीही तेजी बघून घ्यायची नाही. उलट तेजीनंतर ज्या वेळेला प्रॉफिट बुकिंग होते आणि शेअर 20%, 30%, 40% ज्या वेळेला खाली येतो, अशा वेळेला त्या शेअरमध्ये एंट्री करण्याची खरी वेळ असते. पण रिटेल इन्व्हेस्टर याच्या नेमकं उलटं करतो. ज्या वेळेला शेअरमध्ये तेजी येते त्यावेळेलाच नेमका तो शेअरमध्ये एंट्री करतो. आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या कंपनीचा परफॉर्मन्स एकदम फ्लॅट आहे. कंपनी तिच्या ऑल टाइम हाय पासून जवळपास 40 ते 45% आता डाऊन आहे. अशा वेळेस अशा शेअरकडे कुणाचंही लक्ष जात नाही. रिटेल इन्व्हेस्टरचं जास्त लक्ष कुठं जातं, तर गेल्या 1-2 महिन्यापासून ज्या कंपन्यांनी 100, 150, 200% रिटर्न दिले आहेत ना, त्या कंपन्यांकडे. आणि अशा कंपन्या तो एकदम टॉपला खरेदी करणार. अशा कंपन्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर 10%, 20% जरी टॉप लेवलपासून तो शेअर खाली आला, तर मग ज्यांनी अशा कंपन्या टॉपला खरेदी केलेल्या आहेत, त्या अशा कंपन्या लॉसमध्ये विकून बाहेर पडतात. त्यांना वाटतं जिथे माझी बाईंग झालेली आहे तिथून आता शेअर कधी खाली येऊ नये. बरं, प्रत्येकाला हे माहिती आहे की जिथून आपण शेअर खरेदी केला आहे तिथून तो शेअर 10-15% सहज खाली येऊ शकतो. तरी सुद्धा पेशन्स नसल्यामुळे असे चांगले चांगले शेअर्स लॉसमध्ये विकून बाहेर पडणारे पण खूप आहेत. अशीच एक कंपनी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपण पहिल्यांदाच्या चॅनेलला भेट देत असाल तर या चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा. बेल आयकनला हिट करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळेल. चला तर मग आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया. मित्रांनो, ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवी की स्मॉल कॅप कंपन्यांचे नेचरच असं असतं की या कंपन्या इझिली, म्हणजे एकदम इझिली 30%, 40%, 50% डाऊन होऊ शकतात. या कंपनीचे रिसेंटली Q2 चे रिझल्ट आलेत. या रिझल्टमध्ये इयर टू इयर कंपनीचा प्रॉफिट कमी झालेला पाहायला मिळतोय आणि क्वार्टर टू क्वार्टर परफॉर्मन्स एकदम फ्लॅट आहे. कंपनीने पर शेअर ₹2.5 डिव्हिडंड सुद्धा डिक्लेअर केला आहे. पण ठीक आहे, डिव्हिडंड हा काही आपला टार्गेट नसतो. आपलं टार्गेट असतं ते म्हणजे कॅपिटलमध्ये ग्रोथ झाली पाहिजे आणि ही कंपनी लॉंग टर्ममध्ये जरूर चांगला परफॉर्मन्स करू शकते. फक्त आपण पेशन्सने असे शेअर होल्ड करून ठेवले पाहिजेत. आता लॉंग टर्ममध्ये कंपनी चांगला परफॉर्मन्स करू शकते म्हणून उद्या जाऊन बघू नका की कंपनीचा शेअर किती वाढला तो. उद्या जर शेअर प्राइस आजच्यापेक्षा थोडी कमी झाली तर बोलाल काय यार घटिया कंपनी आहे. मित्रांनो, किंमत वाढेल म्हणजे इथे 1-2 दिवसात, 1-2 महिन्यात, 1-2 वर्षात वाढणार नाही. मी एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे आणि माझा व्ह्यू येणाऱ्या कमीत कमी 5 ते 10 वर्षाचा आहे. त्यामुळे कोणालाही रिकमेंडेशन नाही की जा आणि हा शेअर खरेदी करा. शेअरला बाय, सेल आणि होल्ड करण्याचा सर्वस्वी निर्णय हा आपलाच पाहिजे. मित्रांनो, या कंपनीचं मार्केट कॅप केवळ 12.5 करोड आहे. कंपनीचं 52 वीक हाय 1023 आणि 52 वीक लो 763 रुपये आहे आणि आज शेअरची क्लोजिंग 829 रुपयाला झालेली आहे. आजच्या दिवसभरात सुद्धा कंपनीचा परफॉर्मन्स एकदम फ्लॅट राहिलेला आहे. एका महिन्यात कंपनी जवळपास 3% डाऊन आहे. 6 महिन्याचे रिटर्न सुद्धा एकदम फ्लॅट आहेत. 1 जानेवारीपासून कंपनी जवळपास 6.25% मायनस आहे.
आणि लिस्टिंग पासून कंपनीने 130% रिटर्न दिलेलं आहे. सुरुवातीच्या 1 वर्षात मात्र कंपनीने 300% जबरदस्त रिटर्न देऊन इन्व्हेस्टरचा पैसा जवळपास 4 पट केला. आणि अशी तेजी बघूनच रिटेल इन्व्हेस्टरची एंट्री अशा शेअरमध्ये होते. आणि त्यानंतर मात्र कंपनी जवळपास 40 ते 45% डाऊन आहे. म्हणून इथे टॉप लेवलला ज्यांनी खरेदी केलंय ते अक्षरशः हैराण झालेत. पण मित्रांनो, ही स्मॉल कॅप कंपनी आहे आणि त्यात IT सेक्टर पूर्णतः डाऊन आहे. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये रिटर्न कमी वेळामध्ये जास्त बनतात, परंतु ज्या वेळेला अशा कंपन्या डाऊन होतात त्यावेळी मात्र त्या एका फेजमध्ये बराच वेळ काढतात. बघा मित्रांनो, कंपनी काही वाईट नाही आहे. जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल आणि जर आपण या शेअरमध्ये लॉंग टर्म थांबण्याचा विचार करत असाल तर ही कंपनी नक्कीच आपल्याला रिटर्न देणार आहे. कारण IT सेक्टर हे कधी बंद पडणारं सेक्टर नाहीये. जर या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करून रिस्क घेतलीच आहे तर याचा रिवॉर्ड पण आपल्याला नक्की मिळेल. एवढ्या वर्णनावरून बऱ्याच जणांनी या कंपनीला आता ओळखलंच असेल. हा मित्रांनो, ही कंपनी आहे हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज. कंपनीचं फंडामेंटल इथे आपण चेक करू म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही कंपनी भविष्यासाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी योग्य आहे की नाही. सुरुवातीला आपण हॅपीएस्ट माइंड कंपनीची बॅलन्स शीट बघूया. कंपनीकडे रिझर्व्ह म्हणून 800 करोड रुपये आहेत, जे एक वेळ 215, त्याच्यानंतर 514, त्याच्यानंतर 637 करोड होते. वाढता वाढता आता हाच आकडा 800 करोड पर्यंत पोहोचलाय. म्हणजेच कंपनीकडे रिझर्व्ह ठीकठाक आहेत. कंपनीवर कर्ज आहे का? हो आहे. लॉंग टर्म बॉरोइंग 112 करोड आहे. आता कंपनीवर कर्ज असणं म्हणजे ती कंपनी काही वाईट होते असं नाहीये. जर कंपनी त्या पैशाचा उपयोग कंपनीच्या ग्रोथसाठी करत असेल तर ही गोष्ट नक्कीच चांगली असते. कारण सुरुवातीला सुद्धा कंपनीवर 38 करोडचं कर्ज होतं. ते कंपनीने जवळपास 1 करोड पर्यंत खाली आणलं. त्याच्यानंतर पुन्हा 36 करोड, त्याच्यानंतर पुन्हा 17 करोड झालं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा 112 करोड आहे. याचा अर्थ कंपनी कर्ज घेते ते कमी सुद्धा करते. कंपनीवर शॉर्ट टर्म बॉरोइंग 363 करोड आहे. आता शॉर्ट टर्म बॉरोइंग म्हणजे हे कर्ज 1 वर्षाच्या आत क्लिअर करायचं असतं, त्यामुळे इथे ही काही चिंतेची गोष्ट नाहीये. कंपनीकडे 674 करोडची कॅश सुद्धा अवेलेबल आहे. म्हणून कंपनीची बॅलन्स शीट एकदम सुपर डुपर आहे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीकठाक आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस कसा आहे ते पण आता चेक करू. कंपनीचा रेव्हेन्यू 2019 पासून बघितला तर हा वाढता आहे. 2019 साली कंपनीने 590, त्यानंतर 698, त्यानंतर 760, त्यानंतर 1033 आणि आता रिसेंटली 1332 करोडचा रेव्हेन्यू कंपनीने कमवला आहे. रेव्हेन्यू मधून खर्च मायनस करून कंपनीकडे प्रॉफिट किती राहिलाय ते पण आपण बघू. सुरुवातीचा प्रॉफिट 4000 करोड पासून 73, त्यानंतर 161, 186 आणि रिसेंटली 216 करोड रुपये आहे. म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल आहे हे यावरून दिसतंय. या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्न कसा आहे ते पण आता आपण बघूया. कंपनीच्या प्रमोटर्सकडे 53% होल्डिंग आहे. इथे प्रमोटर्सने आपल्या होल्डिंगपैकी काही टक्का शेअर्स प्लेज केले आहेत. हे पर्सेंटेज 2022 साली 5.5% होते, सध्या हे 60% आहे. 25% पर्यंतचा हा आकडा मॅनेजेबल असतो. आणि कंपनीला जर कॅपेक्स करायचं असेल तर अशा फंडची गरज कंपनीला लागणारच असते. त्यामुळे हा चिंता करण्यासारखा विषय नाहीये. FISने सुद्धा आपली होल्डिंग 5.14% पर्यंत वाढवली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. DIS कडे 2.5% होल्डिंग असून पब्लिककडे 39% होल्डिंग आहे. एकूण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर ते बॅलन्स दिसतंय. लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून कंपनीचा परफॉर्मन्स अगदीच काही वाईट म्हणता येणार नाही आणि स्मॉल कॅप असल्यामुळे कंपनीची ग्रोथ होण्यास बराच वाव आहे. एकंदरीत हॅपीएस्ट माइंड ही कंपनी लॉंग टर्मसाठी एकदम चांगली कंपनी आहे असं मला वाटतं. इथे क्लिअर डिस्क्लेमर देतो की ही कंपनी माझ्या पोर्टफोलिओमध्ये असून मला कुणालाही रिकमेंड करायचं नाही की जा आणि ही कंपनी खरेदी करा म्हणून. पैसा तुमचा आहे म्हणजे त्या पैशाबाबत निर्णय घेण्याचा अधिकारी तुमचाच आहे. इथे माझा अंदाज चुकूही शकतो आणि जर तो चुकला तर त्याचा लॉस सुद्धा मला सहन करावा लागणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. काही जण लाईक करत नाहीत. लाईक करण्यास कंजूसी करू नका. आपण लाईक केल्याने युट्यूबला असे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्यास विसरू नका. तर आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.